एक क्वेश्चन आहे आर डी शर्माच्या बुक मधला. विचार करा मग मी सांगतो. HCF LCM चा वर्ड प्रॉब्लेम आहे. क्वेश्चन काय म्हणतो बघा. अ रेक्टँग्युलर कोर्ट यार्ड इज 18 मीटर अँड 72 सेंटीमीटर लॉंग. आता मी तुम्हाला या इन्फॉर्मेशनवर डिपेंड. एक रेक्टँग्युलर यार्ड आहे. याची लेंथ आहे 18 मीटर 72 सेंटीमीटर and 13 meter 20 centimeter broad. ठीक. It is to be paved with square tiles of the same size. आता यांचं असं म्हणणं आहे की याच्यामध्ये पेविंग करायचंय. पेवर ब्लॉक रस्त्यावर असतात तसे, तर ते स्क्वेअर साईजचे असतील. चला, अशा साईजचा एक पेवर ब्लॉक आहे, सेम साईजचे. तर आपण काय करत जाणार, त्याला पेविंग करत जाणार या पद्धतीनं. हे असं पेविंग करत जाणार. ठीक आहे. आता मी पूर्ण करत नाही. तर या पद्धतीनं पेविंग करायचं आहे, पण याची साईज सेम आहे. फाइंड द लीस्ट पॉसिबल नंबर ऑफ सच टाइल्स. अशा किती टाइल्स आपल्याला लागतील. ठीक आहे. आता आपण कॉन्सेप्ट शिकलेले आहेत सगळ्या, फक्त डोकं लावायचंय. फाइंड नंबर ऑफ लीस्ट पॉसिबल सच टाइल्स. 2 मिनिटं वेळ घ्या, ट्राय करा. आणि या क्वेश्चनला आपण युक्लिड्स डिव्हिजन मेथडने न सोडवता आपल्या जनरल मेथडने सोडवूया. तर सिंपल काम करा. पहिल्यांदा तर हे सगळे युनिट सेम करू आपण. तर इथे जी लेंथ आहे ती आहे 18 मीटर 72 सेंटीमीटर. तर आपल्याला माहिती आहे 18 मीटर मध्ये किती असतात, 180 सेंटीमीटर. तर आपले हे टोटल किती होणार सेंटीमीटर मध्ये करा, 1872 सेंटीमीटर. याची विड्थ और ब्रेड्थ घ्या 13 मीटर 20 सेंटीमीटर. तर 20 सेंटीमीटर. आता आपल्याला काय करायचं असते, याच्यात कमीत कमी टाइल्स बसवायचे, लीस्ट नंबर. एक लॉजिक लावा, मी काय बोलायलो ऐका. तुम्हाला हे पण डोक्यात आलं पाहिजे, HCFच का काढायचा, LCM का नाही. तर तुम्ही लिस्ट शब्द पाहून LCM काढला, ज्यांनी काढला त्यांच्यासाठी, तर ते रॉंग आहे. माझा एक साधा प्रश्न आहे, मी तुम्हाला विचारतो. या रूम मध्ये मला कमीत कमी फरशा बसवायच्या, कमीत कमी. तर तुम्ही काय म्हणणार, मोठ्यात मोठी बसवा. मी जर लहान लहान फरशा याच्यात बसवल्या तर याच्यात खूप फरशा बसतील ना. मी म्हणतो की नाही, मला या रूम मध्ये कमीत कमी फरशा बसवायच्या. पण रूम कुठे रिकामी नाही राहिली पाहिजे. दिमाग हे लावा क्वेश्चन्स मध्ये. तर आपण असा विचार करू, मला जर लीस्ट नंबर ऑफ टाइल्स लावायच्या तर टाइलची साईज मोठी पाहिजे. आणि मोठं काढायचं म्हणजे काय, आणि या रूम मध्ये बसवायचंय. तर मोठ्यात मोठं त्या रूमच्या एरियामध्ये स्क्वेअर टाईल मोठ्यात मोठी किती साईड वाली बसेल. तर त्याच्या या 2 डायमेन्शनचा काय करणार, कारण एक स्क्वेअर कुठून बनणार. सर स्क्वेअर साठी एक पार्ट लेंथ मधून येणार, एक पार्ट विड्थ मधून येणार. म्हणजे या दोघांमधला मॅक्सिमम घ्यायचा. तर या दोघांचा मॅक्सिमम म्हणजे काय, यांचा HCF. आता इथं गंमत अशी आहे, कधी कधी म्हणजे लहानपणापासून बऱ्याचशा टीचर्सने एक मिसकन्सेप्शन तयार केलेलं असते. 5वी 6वी पर्यंत चालते, 9वी 10वीला नाही चालत. ते कन्सेप्शन काय असते, लहानात लहान लिस्ट शब्द आला की LCM म्हणा, ग्रेटेस्ट आला की HCF म्हणा, असं नाही. वर्ड प्रॉब्लेम्स मध्ये लॉजिक महत्वाचं. तुम्हाला साधं त्याचं एवढंच म्हणणं आहे, इथे तुम्हाला व्हॉट इज द लीस्ट साईज ऑफ द टाईल म्हणलेलं नाही, नंबर ऑफ टाइल्स म्हणले. तर तुम्हाला कमीत कमी टाइल्स बसवायच्यात, याचं इनडायरेक्ट मिनिंग काय, टाईलची साईज जास्त पाहिजे. आणि मोठ्यात मोठ्या साईज म्हणजे त्या लेंथ आणि ब्रेडचा HCF. HCF काढून लिस्ट नंबर कडे जायचे. तर इथे आपण काय करणार, टू गेट मॅक्सिमम साईज ऑफ टाईल. ठीक आहे. वी फाइंड HCF ऑफ, हे जे 2 नंबर्स आहेत
हे यांचा HCF काढा. कारण हा एरिया आहे ना टोटल त्या रूमचा. त्यांचा जर तुम्ही आता HCF चा काढलाय, त्यानं बरोबर काढला होता. याचा HCF येतो 24. HCF म्हणजे एज आहे, एज. याचा अर्थ ही एज आहे आणि स्क्वेअर आहे म्हणल्यावर ही जर 24 असेल, याला 24 व्हावं लागेल. कारण त्याशिवाय तो स्क्वेअर होणार नाही. आता आपल्याला फिक्स काय झालं, की या रूम मध्ये मॅक्सिमम 24 सेंटीमीटर एज असलेलाच स्क्वेअरची टाईल्स जर बसवली तर त्या कमीत कमी लागतील. आपण जेव्हा मार्केटमधून वाय शुड वी लर्न मॅथ्स, तर लक्षात ठेवा, आपण जेव्हा घरी फरशी वगैरे करतो त्यावेळेस आपण काय करतो, ज्याला गुत्त दिलेलं आहे बांधकामाचं, त्याला म्हणतो ते तूच माप घे आणि तूच ते फरशा घेऊन ये. आपल्या घरच्यांच्या डोक्यात काय असतं, पैसे द्यालो की त्याला पैसे द्यालो, ते बरोबर पैसे काढते तुमच्याकडून. तो काय करणार, आपण म्हणलं जा तू तुझंच ठरवून घेऊन ये, तर तो याचा माप घेतो आणि तो ज्या दुकानात जातो तिथून तो अशाच माल खरेदी करतो ज्याच्यात त्याचा फायदा होईल, दुकानदाराचा फायदा होईल. त्याला आपल्या पैशाची घेणं देणं नसते, कारण आपण सांगितलेलं आहे तू घेऊन टाक. मॅथ शिकल्याचा फायदा काय होतो, मी जर असं ठरवलं माझ्या रूम मध्ये फरशा करेक्ट बसल्या पाहिजे, फरशी तुटली नाही पाहिजे. बघा इथं फरशा तुटक्या आहे, ती एक पूर्ण फरशी होती तशी फरशी भेटते का तेवढीच? नाही. तर ही जी मध्ये सेंटरला फरशी आहे ना 2 बाय 2 फीट, हे 2 बाय 2 चा स्क्वेअर आहे, 2 फूट बाय 2 फूट, त्याचा तुकडा करावा लागला. असे कित्येक तुकड्यामध्ये चांगल्या फरशा वाया गेल्या. ठीक आहे. आता हे पुढे आलं ते मागं गेलं, हा इंजिनिअरिंग डिफेक्ट आहे. इंजिनिअरिंग डिफेक्ट आहे. तर फरशी बसवताना मी त्याला सांगितलं होतं की असं माप निवड की माझ्या कमीत कमी फरशा फुटल्या पाहिजे. कारण रूम तर अशी बांधली होती. मी प्रॅक्टिकल सांगायला तुम्हाला. तो म्हणला असं काय सर, आपण काय करू, एवढे एवढे बॉक्स आणू. एवढे एवढे आणू, एक एक बॉक्स 10,000 रुपयाचा आहे. नाही जमत म्हटलं. मग कसं आणावं, असं कसं ठरवावं, म्हणजे मी ठरवून देतो. मी मॅथ काय फुकट शिकवायलो काय? या फरशा बसवल्यात ना, त्याचे माप मी काढून दिलेले आहेत सगळे. माझ्या घराचा कलर करताना कलरचे डबे किती लिटरचे आणायचे मी काढून दिलेले आहेत. मी पूर्ण मेन्सुरेशन वापरून माझं घर बनवले. तुम्हाला हे सांगायला, तुम्ही थिंकिंग वर लक्ष द्या बेटा, थिंकिंग वर. ठीक आहे. मग आता इथे आपण असा विचार करू की HCF चा अर्थ काय आहे, मॅक्सिमम एज ऑफ द स्क्वेअर टाईप. आता आपल्याला काय करायचंय, एज तर सापडली, मग आता आपल्याला काढायचंय नंबर ऑफ. हे बा, जेवढी फरशी मोठी तेवढ्या त्या रूम मध्ये त्या कमी लागतील ना. साईज वाढली, रूमचा एरिया तर फिक्स आहे, तो नाही चेंज होणार. तर इथे आपण लक्षात ठेवायचं, नंबर ऑफ टाईल्स इज इक्वल टू सॉरी एरिया ऑफ रूम किंवा ते जे आहे ते, आणि एरिया ऑफ टाईल, एका टाईलचा एरिया. तर बघा, हा 1872, हे सगळं सेंटीमीटर मध्ये केलं आपण आणि हे पण सेंटीमीटर मध्ये आलेलं आहे. एरिया ऑफ स्क्वेअर काय असतो, साइड इंटू साइड, हे लेंथ इंटू ब्रेथ. बस याला सॉल्व्ह करायचे, त्याला सॉल्व्ह करून आन्सर येईल ते बघू. याला आपण सॉल्व्ह केल्यावर मोठ्यात मोठ्या साईजची जी टाईल आहे ती जरी बसवतो म्हणला तर 4290 टाईल्स लागायला. आता मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. या क्वेश्चन कडे, या सोल्युशन कडे पाहून सांगा, तर क्रिटिकल थिंकिंग शिकवायला जेई पास करायचं असेल तर डोकं लढवा. तर माझा प्रश्न असा आहे, हे सगळं कॅल्क्युलेशन पाहून सांगा, याच्यामध्ये एक तरी फरशी फुटली आहे का? तो कधी म्हातारपणी ऐकलं तर कळत आहे का? लक्षात घ्या, जेव्हा नंबर ऑफ टाईल्स एक होल नंबर किंवा नॅचरल नंबर येतो, याचं मिनिंग असतं, इफ इट्स नॉट अ फ्रॅक्शन देन देर इज नो ब्रेकिंग ऑफ एनी टाईल. कुठली टाईल्स आपण तोडल्या नाहीत. कारण बघा, एरियाला खालच्या एरियाने डिवाइड केलं, काहीच उरलं नाही, एक्झॅक्टली डिवाइड झालं ते. याचा अर्थ तुमच्या फरशीचं माप त्या रूमला परफेक्ट होतं. आता विचार करा, माप न घेता अंदाजित फरशी आणून ठेवली असती कोणत्याही साईजची, तर काही बॉक्सेस वापस करावे लागले असते, त्यांनी घेतले नसते. आणि त्याला जर आधी सांगितलं असतं
एकदा विकलेला माल परत घेतला जाणार नाही दुकानात, तर तेही जमणार नाही. तर मॅथमॅटिक्स लावून काय फायदा होतो? हा फायदा होतो. पण जर समजा तुमचा आन्सर फ्रॅक्शन मध्ये येत असेल, तर वाया जाणारच आहे. मग इथं मॅथचा काय फायदा? आहे फायदा. मॅथ्स हे पण सांगते, वाया जाणार तर कमीत कमी किती वाया घालणार. फ्रॅक्शनचा पॉइंट काय सांगेल? कमी जास्त एवढ्या फरशा. समजून घ्या. 0.589 काही आलं. याचा अर्थ काय? 0.5 पेक्षा जास्त जर फ्रॅक्शन उरला, तर तो सांगतो तुमची फरशी जी आहे, ती 0.5 म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त लागणार आहे. तो पण तोडावं तर लागणार. कारण मापच तुम्ही असं निवडलंय, तुमचा आन्सर फ्रॅक्शन आलं. ठीक आहे? तोडावं तर लागणार. आणि मग काय होणार? त्याच्यामध्ये वाया जाणार. पण मिनिमम लॉस होणार ना तिथं. तर मॅथेमॅटिक्स फक्त तुम्हाला हे सांगत नाही. मॅथ्स हे नो लॉसवर काम करत नाही. मॅथ्स सांगते तुमचा मिनिमम लॉस आहे मी करून देऊ शकतो. मॅथ्स सांगते मॅक्सिमम लॉस पाहिजे तरी मला विचारा. आता हा चॅप्टर असा जो थिंकिंगचा पार्ट आहे, हा 12वीला एक चॅप्टर आहे मॅथ्समध्ये एलपीपी नावाचा. लिनियर प्रोग्रामिंग प्रॉब्लेम्स. त्या चॅप्टरमध्ये शिकवल्या जाते हाऊ टू मॅक्सिमाइज ऑर मिनिमाइज कन्स्ट्रेंट्स. तर मोठमोठ्या कंपनीज कशा स्कीम बनवतात, आपल्याला मार्केटमध्ये जे विकतात आणून, त्या ऑफर वगैरे कशा बनवल्या जातात. अमेझॉन, फ्लिपकार्ट. आपण म्हणतो यांना कसं परवडत असत. हे जे आपल्या डोक्यात येते ना, त्यांनी काय केलेलं असते, डिस्काउंट वगैरे असे डिझाईन करतात मॅथमॅटिक्स प्रॉब्लेम्स लावून. त्यांच्यामध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट मॅक्सिमम प्रॉफिट असतो किंवा मिनिमम लॉस असतो. अशा पद्धतीने ते डिझाईन करतात. त्यासाठी सॉफ्टवेअर आहे जे कन्स्ट्रेंट म्हणजे कंडिशन्स तिथे टाकून व्हेरिएबल क्रिएट करतात. त्याचे लिनियर फंक्शनचे ग्राफ बनवतात. आणि त्या ग्राफचा जो शेडेड रिजन असतो, त्याचे एंड पॉइंट्स काढून मॅक्सिमा मिनिमा काढतात. आणि तिथून कळते की इथे प्रॉफिट आहे का लॉस आहे. हे आम्ही शिकवतो जेईला. इव्हन एखाद्याचा म्हशीचा गोठा जरी असेल, लक्षात घ्या, तर आपण किती म्हशी आणि किती गायी विकत घेतल्या पाहिजे, कोणत्या जातीच्या घेतल्या पाहिजे, कोण किती लिटर दूध देतं, त्यांची संख्या किती घेतली पाहिजे, जेणेकरून त्यांना मार्केटमधून आणताना कमीत कमी पैसे लागतील आणि आम्हाला जास्तीत जास्त दूध मिळेल. हे सुद्धा मॅथ्सनं सॉल्व्ह होते. त्याचे ग्राफ बनवायचे कंडिशन्स लावून. कंपन्या असा प्रॉफिट जनरेट करतात. सो मॅथ्स इज एव्हरीवेअर बेटा. तर तुम्हाला हा प्रश्न फक्त सॉल्व्हिंग साठी बघू नका, शिका ह्याच्यातून. तुम्हाला का जमला नाही माहितीये? कारण तुम्ही थिंकिंग नाही केली. आता कळलं नाही की थिंकिंग काय होते? खूप जणांच्या डोक्यात जर आला असेल पहिल्यांदा की नाही याचा तर मला एलसीएमच काढायचा, लिस्ट हा शब्द बघून, तर त्याचं थिंकिंग हे लिस्ट झालं. ठीक आहे? म्हणून थोडा आता हाच प्रश्न मी फिरवला तर तुम्ही सांगा काय कराल. हाच प्रश्न मी आता फिरवतो. मला मॅक्सिमम नंबर ऑफ टाईल्स बसवायच्या, तर मला मिनिमम साईजची टाईल घ्यावं लागेल. मग त्या 2 नंबरचा एलसीएम काढावा लागेल. संपला प्रश्न. याच प्रश्नाला आर डी शर्माचा भाऊ जर कुठला बी शर्मा आला, त्यानं म्हणे माझ्या भावानं लिस्ट पॉसिबल वाला बनवलाय, मी मोस्ट पॉसिबल वाला बनवतो. तसं काहीतरी डिझाईन करत, कारण दोन्ही एकाच घरातले मॅथमॅटिशियन असं. समजलं आता थिंकिंग शिकलं. एका प्रश्नातून हे उत्तर कसं काढलं, सरनं कोणतं सॉफ्टवेअर वापरलं, सरचं किती घाण अक्षर आहे, हे बघायचं नाही. हे बघायचं की सर थिंकिंग कशी करतात, ते आपण करू शकतो की नाही. एवढं शिका. हे बघा, तुम्ही जसजसे मोठे होता ना, तुम्हाला मॅथमॅटिक्स काय करते, एबीसीडी जास्त वापरू शकतो. तर ह्यानं काय सांगितलं माहितीये, कोणताही नंबर जेव्हा तुम्ही बी इज इक्वल टू ए क्यू प्लस आर फॉर्म मध्ये लिहा. आता बघा, मी हे जे केलंय ना, ते हेच आहे. आता हे जर नाही आठवत, तर एक फॉर्म्युला आठवत असेल बघा लहानपणी शिकलेला. डिव्हिडंड इज इक्वल टू डिवायझर इंटू कोशंट प्लस रिमाइंडर. तोच आहे हा. बघा, हा डिव्हिडंड आहे, हा डिवायझर आहे, क्यू म्हणजे कोशंट आहे, आर म्हणजे रिमाइंडर आहे. आता बघा, मी कोणाला डिवाइड करायलो? 12 ला. तर बी च्या जागी 12 लिहितो. डिव्हिडंड. डिवायझर कोण आहे? 10. 10 ने कोशंट, 10 ने 12 ला डिवाइड केलं. हा सर, 10 1 जा 10. तर कोशंट 1 आला बघा, हा 1 पहिला. आणि रिमाइंडर किती उरला पहिल्या स्टेप मध्ये? 2. तेच आहे.
आता सर मग उत्तर का नाही आलं? का नाही आलं सांगतो. रिमाइंडर 0 उरेपर्यंत उत्तर लिहायचं असते. आता रिमाइंडर 0 आला का? नाही. आता काय होतं माहितीये? आता जो डिव्हायजर असतो, तो आता डिव्हिडंड बनतो. तो डिव्हिडंड बनतो आणि तुमचा जो रिमाइंडर असतो, तो काय म्हणतो? डिव्हायजर. आता सांगा 2 5 जा 10. हे बघा तो 5 आहे हा. आणि रिमाइंडर काय राहिला? 0. डिव्हिजन. युक्लिड्स डिव्हिजन मेथड इज ओव्हर. रिमाइंडर 0 आला, तेव्हा डिव्हायजर कोण आहे बघा? 2 आणि तोच 2 काय असतो? HCF. तर आता आपण या क्वेश्चनला तेच केलं असतं. या क्वेश्चनला आपण आता तेच केलं असतं. आपण 1872 ला 1320 ने या पद्धतीने डिव्हाइड करत आलो असतो. आणि तुमचं जेव्हा इथं आन्सर 0 आला असतं, तेव्हा इथे 24 आला असता. आणि तोच 24 तुमचा HCF आहे. तर युक्लिड डिव्हिजन लेमा और मेथड इज नॉट डिफरंट थिंग. इट्स अ टेक्निक टू फाइंड आउट HCF. त्याचं कारण आहे. पण युक्लिड डिव्हिजन मेथडचा फायदा काय? वेन टू यूज. आता मी तुम्हाला याच्यात टेक्निके शिकून टाकली. तर ह्याच्यात एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा. ही मेथड तेव्हाच वापरा कारण ही लेंदी असते. आता तुमचं 2 स्टेपमध्ये आन्सर आलं. कधी-कधी 5 स्टेप लागतात. डिव्हाईड होत नसेल तर? 0 होईपर्यंत जावंच लागेल ना तुम्हाला. आणि मग प्रत्येक ह्याच्यात 0 होते का? होते. शेवटी अशी वेळ येते की तो नंबर स्वतःच्या टेबलमध्ये येतोच. आणि डिव्हाईड होऊन जातो आणि आन्सर 0 राहते. असा जगात कुठलाच नंबर नाही ज्याला डिव्हाईड केला रिमाइंडर 0 येत नाही. त्याने डिव्हाईड करायची वेळ आणतात शेवटी. तर तुम्हाला तेच करावं लागलं असतं. जेव्हा मोठे-मोठे नंबर्स असतात, तेव्हा युक्लिड्स मेथड वापरतात. आता या क्वेश्चनला आर.डी. शर्माच्या बुकमध्ये युक्लिड्स मेथडने सॉल्व्ह केलेलं. कारण जेव्हा हे बुक बनलं, तेव्हा सिलेबस होता. तो कमी झाला नव्हता. आता ह्यांनी काय केले? युक्लिड मेथड शिकून करायचे काय? HCF काढायचंय. पण HCF, LCM तर तुम्हाला शिकवलं प्राईम फॅक्टरायझेशनने. म्हणून तो एक्स्ट्रा पार्ट म्हणून काढून टाकला. सीबीएसईने उगाच नाही काढलं. जे कमी केलंय ना, ते का कमी केलंय हे समजून घ्या. ते रिपीट मोडवर चाललंय. त्याच्यात तुमचा वेळ चाललाय विनाकारण. आता तुमचा सिलेबस जो रिफाईन झालेला आहे, जेवढा ठेवलाय, तो परफेक्ट आहे. म्हणून आपण असं ब्लेम नाही करू शकत, की सीबीएसईने कमी केलं. ते बरं झालं कमी केलं. तुमचं डोकं शांत होतं त्याच्यात. आता तुम्हाला हे मी सांगितलं ना, ते मी सांगितलं म्हणून कळलंय. चांगल्याला तर ही मेथडच कळत. तर जेव्हा माझा मुलगा होता ना, युक्लिड डिव्हिजन शिकवायला मला त्याला 5 वेळा शिकवावं लागला. आयुषला 5 वेळा शिकवावं लागलं. त्याचा मॅथ्स खूप चांगला असून. त्याचं रिझन आहे, की पोरं याला कंटाळा करतात. म्हणून हे उडवलं सीबीएसईनं. त्यांनी ओळखलं हां, या लेकराला जमणार म्हणून. असं शिका तुम्ही. आता तुझा पुढचा जो प्रश्न आहे, फाइंड द लार्जेस्ट नंबर. हे बघा काल केलेला प्रश्न आहे. तोच प्रश्न आहे. बघ रिमाइंडर 1, 2, 3 रिस्पेक्टिव्हली. काय सांगितली होती काल कॉन्सेप्ट म्हणून? हां, आता बघ जो तुझा डाउट आहे तो मी काल शिकवला. मी म्हणलं ना, आधी मला कंप्लीट करू देत त्या गोष्टी. मला माहिती आहे. मी शिकवल्यानंतर जवळपास सगळ्या टाइपचे क्वेश्चन मी शिकवत असतो. त्याच्यानंतर बुक सॉल्व्ह करायच्या. आता हे होतंय. कधीही आपण जे मार्केटमधून असे हे पुस्तकं आणतो, त्याची साईज बघून. आर.डी. शर्माची साईज नेहमीच जास्त आहे. कारण तो एकेका टॉपिकवर 50-50, 100-100 प्रश्न देतो. या पुस्तकाचं मला एकच गोष्ट आवडते. प्रॅक्टिसला याच्यासारखं बुक नाही मार्केटमध्ये. सगळ्यात जास्त प्रॅक्टिस. ठीक आहे? तर लक्षात ठेवा, असे बुक्स तेव्हाच सॉल्व्ह करायचे जेव्हा आपले टीचर तो टॉपिक पूर्ण शिकवतात. एक्सपिरियन्स टीचर. आता तुमच्या ह्याच्यात जेवढे प्रश्न आहेत ना, हे सगळे आपण घेतलेले या टाइपचे. आता इथं तोच प्रश्न आहे. मी पी-वाय-क्यू म्हणून दिला होता आठवा. एक्झॅक्ट हा. बघा तोच नंबर होता 1251 9377 15628 आठवते? -3 करून 15625 काढलं होतं. 625 आन्सर काढलं होतं. तोच क्वेश्चन आहे हा. तू ज्याला गोल केलंस. त्याची मी कॉन्सेप्ट लिहून दिली. काय स्टेप? सगळे रिमाइंडर सबट्रॅक्ट करा. उरलेल्या नंबरचा एलसीएम काढा. संपला प्रश्न. हा तोच प्रश्न आहे. तुला अजून काही डाऊट असले मला फोटो काढून टाक. ह्याच्यातले तर संपले. आता मी जे बुकलेट देईन तुम्हाला
त्याच्यात सगळ्या टाईपचे प्रश्न आहेत. तेवढे सॉल्व्ह करा. बोर्ड एक्झाम मध्ये पण त्याच्या बाहेर येत नाही, नंबर बदलून येईल. ओके, त्याच्यामुळं डोंट बी टेन्स. मी याच्यातला एखादा चांगला काढून देतो अजून तुम्हाला ट्रायला. काही नवीन गोष्ट शिकता आली याच्यात? थिंकिंग शिका. थिंकिंग महत्वाचं असते. चला, हा एक प्रश्न आहे जो मला मागे समर्थ विचारत होता. एक्स वाय आलं त्याच्यामध्ये करायचं. घ्या, तो एक घ्या प्रॅक्टिसला. टू पॉझिटिव्ह इंटिजर्स कंडिशन्स कडे लक्ष द्यायचं. जेई मेन्सला असं शिकायचं असते. ज्याला क्वेश्चन कळतो ना त्यालाच आन्सर येते जेई मेन्सचं. अर्धवट क्वेश्चन वाचला की आन्सर चुकलो. टू पॉझिटिव्ह इंटिजर्स ए अँड बी, हे दोन नंबर्स आहेत, पॉझिटिव्ह आहेत, हे लक्षात ठेवा. आर सच दॅट और कॅन बी रिटन ॲज. आता या दोन नंबरला कसं लिहिलं म्हणते? ए ला लिहिलं म्हणतं ते एक्स क्यूब इंटू वाय स्क्वेअर, आणि बी हा नंबर लिहिला जातो एक्स वाय क्यूब. हे काय झाले? फॅक्टर झाले ना त्याचे. ओके. आणि गंमत आहे, एक्स वाय आर प्राइम्स. त्याचा अर्थ काय झाला की प्राइम फॅक्टर झाले. संपला प्रश्न. आता डायरेक्ट उत्तर सांगा. फाइंड एलसीएम ऑफ ए बी. काय करायचं होतं याच्यात? बस. म्हणून म्हणतात शिकवायच्या आधी हे प्रश्न डोक्यात ठेवायचेच नाही. शिकवायच्या आधी हे पाहून भीती वाटते. एक्स वाय पॉवर काय काय दिले, ठीक आहे, नकोच वाटते पाहिले की. आपण आता कॉन्सेप्ट शिकलं तर बघा, पेन सुद्धा वापरायची गरज नाही. काय सांगितलं होतं एलसीएम मध्ये? ऑल फॅक्टर्स चे हायएस्ट पॉवर. एक फॅक्टर एक्स आहे, त्याचा हायएस्ट पॉवर वाय, त्याचा हायएस्ट पॉवर. ओव्हर. आता त्यानं देऊन देऊन काय केलं माहिती, त्याचा धडा संपला. म्हणजे लास्ट नंबरचा क्वेश्चन असा आहे, जेवढा सोपा आहे. अवघड पाहिजे तर खूप अवघड असतात, पण एवढे अवघड तुम्हाला विचारत नाही. कारण शिक्षणाला मर्यादा नसते. तुम्ही कितीही शिकू शकता अवघड अवघड गोष्टी. चला, बघा आता या टाईपच्या आठवा आपण परवा एक घेतलं होतं, आणि एन ची व्हॅल्यू सांगा म्हणलं. तो प्रश्न आहे इथं. तू एक्झरसाइज घरी एकदा असं काढून बघ, तुला लक्षात येईल अरे असे तर सगळे प्रश्न झाले. म्हणून मी ज्या पीडीएफ मधून तुम्हाला शिकवलंय त्याच्यात सगळ्या टाईपचे क्वेश्चन आहेत. चला, एक IIT फाउंडेशनचा क्वेश्चन घ्या, विचार करून उत्तर द्या. The last 3 digits of 25 raised to 63 into 63 raised to 25, या प्रोडक्ट मध्ये लास्ट 3 डिजिट्स म्हणजे 100, टेन्स आणि वन्स प्लेस मिळून कोणता नंबर येतो? येथे आपण परवा लास्ट डिजिट एक 2 वाला क्वेश्चन तुम्ही MCQ चा केला होता, त्याचा हा मोठा भाऊ आहे. त्याला प्राइम फॅक्टर मध्ये लिहा, ट्राय करून बघा. चांगला क्वेश्चन. नाही, प्राइम फॅक्टर जे असतात ते या बेसचेच काढायचे. त्याचं कारण काय असतं बेटा, हे तर पॉवर आहेत ना. तुम्ही 25, आता तुम्ही असं लॉजिक लावा, 25 आहे, 25 चा याच्यामध्ये आपल्या ओळखीचा पॉवर कोण आहे? 2. 25 चा पॉवर 2 तुम्ही याला असे लिहू शकता ना, 25 चा पॉवर 2, 25 चा पॉवर 2 आणि 25 चा पॉवर 61. इंडायसेसची प्रॉपर्टी वापरा, सेम बेस पॉवर्स आर ऍडेड. आता अर्थाला समजून घ्या, याचं प्रोडक्ट काही काही येत नाही, आपल्याला काही संबंध नाही. या पूर्ण नंबरचं प्रोडक्ट येताना आपल्याला माहिती आहे, फायने संपणारा जो नंबर असतो त्याचा कोणताही पॉवर घ्या, फायने संपतो, आठवते? हे आपण पाहिलं होतं. त्याच्यात 25 चा स्क्वेअर 625, म्हणजे या पूर्ण नंबरचे लास्ट 3 डिजिट तर हे आहे. तेच लॉजिक लावून तुम्ही ह्याचे काढा, दोघांना ऍड करा, तुमचा आन्सर येऊन जाईल. सबट्रॅक्ट करा, 575 येऊन जाईल. समजलं? करा. मी याची दुसरी पण मेथड तुम्हाला सांगतो नंतर.